तमिळनाडूच्या सामेम जिल्ह्यातून एका मुलानं आणि त्याच्या 2 मैत्रिणींनी एका 35 वर्षीय महिलेला विषारी इंजेक्शन देत दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नातेसंबंध संपवण्यास नकार दिल्यानं आणि हत्येला आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। तमिळनाडू पोलिसांनी एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह दरीत सापडल्याचा खुलासा केला होता आणि त्यानंतर हे नातेसंबंधातील विश्वासघात आणि हत्येचं प्रकरण असल्याचं उघड झालंय। लोगन यागी असं या महिलेचं नाव आहे। या महिलेला कथित प्रियकर आणि त्याच्या 2 मैत्रिणींनी विष पाजून 30 फूट खोल खड्ड्यात फेकून दिलं। महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला। त्यावेळी कॉल रेकॉर्ड देखील ट्रेस केले गेले, ज्यामध्ये अब्दुल अजीब नावाच्या 22 वर्षीय तरुणाशी शेवटचे बोलल्याचं उघड झालं। पोलिसांना कॉल रेकॉर्डिंग वरून असंही समजलं की 35 वर्षीय महिला अब्दुल सोबत रिलेशनशिप मध्ये होती आणि ती एअरपोर्ट मध्ये त्याला भेटायला देखील गेली होती। अब्दुलच्या आणखी 2 मैत्रिणी असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। त्यापैकी एक IT कर्मचारी आहे तर दुसरी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे। एका IT कंपनीत काम करणाऱ्या अब्दुलच्या मैत्रिणीचं नाव थाविया सुलताना आणि दुसरीचं नाव मोनिशा आहे। अब्दुलनी आपल्या या 2 मैत्रिणींसोबत या हत्येचा कट रचला होता। लोगन यागीला अब्दुल सोबतचे तिचे नाते संपवायचे नव्हते आणि तिने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आणि तिचे नाव बदलून अल्बिया ठेवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र अब्दुलचे दोन्ही मैत्रिणींसोबत पूर्वीपासून संबंध होते। अब्दुल आणि त्याच्या 2 मैत्रिणींनी बोलण्याच्या बहाण्यानं येरकौड येथील लोगन यागी यांची भेट घेतली आणि विषाचं इंजेक्शन दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यावर त्यांनी तिला खड्ड्यात फेकून दिलं आणि हा खूनही आत्महत्येसारखा करण्याचा प्रयत्न केला। तपासाअंती येरकौड पोलिसांनी अब्दुल, थाविया आणि मोनिशा यांना अटक करून गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे।